दिल्लीत आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। देशात निवडणूक आयोगाकडून पारदर्शक निवडणुका घेतल्या जात नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। तसंच महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात लाखो मतदार कसे वाढले असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दिल्लीत आदित्य ठाकरेंनी आज आपल्या पक्षाच्या खासदारांशी संवाद साधलाय। त्यांनी खासदारांसोबत 1 तास चर्चा केली। यावेळी त्यांनी सर्व खासदारांनी एक राहावं, आपापसात संपर्क ठेवावा अशा सूचना आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिल्या। यावेळी त्यांनी सर्व खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रात आभार दौरा सुरू आहे। त्या अनुषंगाने उद्या एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये येतील। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दादा भुसे आणि नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानाची पाहणी करतील। राज्यात 8 दिवसात वाळू धोरण येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। वाळू धोरणात कडक कायदे आणणार आणि वाळू माफियांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। माजी मंत्री दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। तब्बल 1 ते 1.5 तास केसरकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये बैठक पार पडली। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रथम दीक्षांत समारंभाला राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी हजेरी लावली। यावेळी भाषणात त्यांनी शिवाजी महाराजांसंदर्भात अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं। तसंच आपण इतिहासात लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीत हंबर्डे पक्षप्रवेश करतील। नांदेडमध्ये 28 फेब्रुवारीला पक्षप्रवेश पार पडणार आहे। बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी विशेष पथक स्थापन केले। यावर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली। आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत मी समाधानी नाही। पुढील 15 दिवसात न्याय द्यावा अशी अपेक्षा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पीओपीच्या मूर्तीवर कठोर बंदी असणार आहे। त्यामुळे शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी पालिकेकडून मोफत माती मूर्ती व्यावसायिकांना देण्यात येईल। तसंच रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरू होणार असून मूर्ती व्यावसायिकांना 100 रुपयात जागा निश्चित करता येणार। नशामुक्त मुंबई अभियानांतर्गत पोलिसांनी शहराची झडप घेत अंमली पदार्थ विकणाऱ्या आणि सेवन करणाऱ्या यावर कारवाई केली। तसंच नशामुक्तीच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी विविध भागात संचलन केलं। बीकेसी वरळी मेट्रोचा दुसरा टप्पा मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल होईल। या मार्गिकेचं काम 93% पूर्ण झाले। त्यामुळे या टप्प्यातील बीकेसी आचार्य यात्रे चौक वरळी टप्पा मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचं मुंबई मेट्रोनं नियोजन केलंय। मुंबई पालिका प्रशासनानं महसूल वाढवण्यावर भर देत विविध उपाययोजना हाती घेतल्यात। यामध्ये रिक्त भूभाग भाडेपट्ट्यामधून महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे पुढील 4 वर्षात अंदाजे महसूल 12,000 कोटी अपेक्षित धरण्यात आले। सरकारनं प्लास्टिक उत्पादनावर बंदी घातलेली, मात्र यामध्ये प्लास्टिकच्या फुलांचा समावेश नाहीये असं स्पष्ट करण्यात आलंय। प्लास्टिकच्या फुलांमुळे कचरा जास्त होत नाही आणि त्याचा खूप वापरही होत नाही। त्यामुळे या उत्पादनाचा प्रतिबंधित उत्पादनाच्या यादीत समावेश करण्यात आला नाही। अन्न परवाना नसल्यास दंड आकारण्यात येणारे। रस्त्यावरील भेसळयुक्त अन्नपदार्थाच्या सेवनामुळे यावेळी सर्वसामान्यांच्या आरोग्याला बाधा निर्माण होते। त्यामुळे सुरक्षित अन्नपदार्थ मिळावा त्यासाठी FDA कडून अन्न परवाना घेणं बंधनकारक असणार आहे। कचऱ्याच्या प्रश्नावरून कोल्हापूरकर हैराण झाले। शहरातल्या प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग लागले। वेळेत कचरा उठाव होत नसल्यानं नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार दाखल करतायत। त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। वातावरणातील बदलांमुळे गेल्या 30 वर्षात जगभरातील 7 लाख जणांचा मृत्यू झालेला आहे। जर्मनी संस्थेच्या माध्यमातून ही माहिती विश्लेषणात समोर आली आहे। तर या घटनांमधील जगभरातील सर्वाधिक बाधित देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिल्या 10 देशांमध्ये आहे। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नियोजनाची प्रशासनाकडून पाहणी करण्यात येते। रामकुंड, काळाराम मंदिर त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या शाही मार्गाची पाहणी करण्यात आली आहे। महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेनं 10,000हून अधिक ट्रेन्स उपलब्ध केल्या। तरीही गर्दीवर नियंत्रण मिळवणं प्रशासनाला कठीण झालंय। लोक ट्रेनच्या काचा फोडून ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली। या 2 आरोपींनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केली होती। लासलगाव, मनमाड, निफाडसह नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात सुरू आहे। गेल्या 2 महिन्यात 28,296 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली आहे। चीन, मलेशिया, श्रीलंका, कतर, ओमान, सौदी अरब या देशांमध्ये द्राक्षांची निर्यात सुरू आहे। हिंगोलीच्या वसमतमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार आंदोलन केले।
शेतकऱ्यांनी वसमतच्या उपविभागीय कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा आणि धरणं आंदोलन केलं। या मोर्चात महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांना एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला। आज मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाचा अंतिम निकाल येणं अपेक्षित होतं, मात्र साखर संघानं यामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केल्याने या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुष्पनाथा शिंदे या भाविकानं सोन्याचा हार अर्पण केलाय। त्यांनी रुक्मिणी मातेच्या चरणी हा 3 पदरी हार आणि ठुशी अर्पण केली। समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला। नागपूरच्या सावनेरमध्ये एका कारचा भीषण अपघात झाला आणि अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी आहेत। दरम्यान अपघातग्रस्त कारची पोलिसांनी तपासणी करताना 3 किलो अफू आढळून आले। या प्रकरणी अंमली पदार्थ जप्त करत पुढील चौकशी सुरू आहे। अहिल्यानगरच्या तिसगावमध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान गुंड प्रवृत्तीच्या तरुणानं शिक्षकांना धमकावलं। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी संबंधित तरुणावर कठोर कारवाईची मागणी शिक्षकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे। अन्यथा पेपरवर बहिष्कार टाकू असा इशारा शिक्षकांनी दिला। डोंबिवलीतील गार्ड सर्कल जवळील एका इमारतीला भीषण आग लागली। या इमारतीत लग्नाचा हॉल असल्यानं लोकांची धावपळ झाली। दरम्यान अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली। कांजूरमार्गमधील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग लागली। आगीच्या धुराचे लोट विक्रोळी कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले। दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं।